पुन्हा लॉकडाऊन लागेल का? भारतात सध्या तरी कोणतेही अधिकृत लॉकडाऊन जाहीर झालेले नाहीये. आरोग्यविषयक लॉकडाऊन नाही. कोविड-19 सारख्या आरोग्य आणीबाणीमुळे लॉकडाऊन लावण्याचे कोणतेही कारण सध्या नाही. तथापि, मध्य पूर्वेतील इराण-इस्रायल युद्धामुळे निर्माण झालेला इंधन टंचाईचा धोका आणि वाढती महागाई यामुळे एनर्जी लॉकडाऊन म्हणजेच ऊर्जा निर्बंध किंवा वर्क फ्रॉम होम सारख्या पर्यायींची चर्चा सुरू झालेली आहे. पंतप्रधानांचे विधान. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना युद्धामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांची तुलना कोविड काळातील संकटाशी केली होती. त्यावरून सोशल मीडियावर लॉकडाऊनच्या अफवांना उधाण आले आहे. ऊर्जा लॉकडाऊनची शक्यता. जर मध्य पूर्वेतील युद्धामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला तर सरकार इंधन बचतीसाठी काही निर्बंध किंवा वर्क फ्रॉम होम सुचवू शकते, ज्याला काही ठिकाणी एनर्जी लॉकडाऊन असे संबोधले जात आहे. इराण इस्रायल. इराण इराक युद्धाचे पडसाद, इंधन टंचाई आणि महागाई. हॉर्मुझची सामुद्रधुनी म्हणजेच स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ इराणने बंद केल्यास जगातील 20% तेल पुरवठा धोक्यात येईल. यामुळे भारतात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे LPG दर वाढू शकतात. भारतात घरगुती गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेवर परिणाम होऊ लागला असून काही ठिकाणी त्यांच्या किमती वाढवल्याच्या बातम्या आहेत. आर्थिक विकास. महागाई वाढल्यामुळे भारताचा आर्थिक विकास दर GDP अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची शक्यता जागतिक संस्थांनी वर्तवलेली आहे. सध्या इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध पेटले. यामुळे आखाती देशातून येणारा कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झालाय. तेलाचे भाव वाढले की महागाई वाढते. म्हणून पंतप्रधान म्हणाले की जसं आपण कोरोनाशी लढलो तसंच या आर्थिक संकटाचा सामना करायला तयार राहा.